तर मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत चिकन बिर्याणी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे हे चिकन मी हळद मीठ कोथिंबीर एकत्र करून ह्याला मॅरिनेट करायचं 10 ते 15 मिनिटांसाठी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 5 ते 6 मीडियम कांदे बारीक चिरलेले उभे काप, 3 टोमॅटो बारीक चिरलेले उभे काप, 1 वाटी दही, खडा मसाला, 1 ते 2 दालचिनी, 4 ते 5 वेलदोडे, लवंग 5 ते 7 लवंग, 9 ते 10 काळी मिरी, धना पावडर, हळदी पावडर, लाल तिखट मसाला। हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। 10 ते 12 बदाम, 10 ते 12 मनुके, तुम्ही काजू असल्यास काजू सुद्धा ॲड करू शकता, बिर्याणी मसाला आणि गरम मसाला। चला मग आता आपण बिर्याणीची तयारी करूया। आता आपण तांदूळ 80% बॉईल करून घ्यायचे। आपल्याला भात शिजवायचा नाही, फक्त हे 80% तांदूळ बॉईल करून घ्यायचा आहे। त्यात मी आता थोडेसे पाणी ॲड केलेले आहे। आता त्यात टाकूयात मीठ, आता त्यात ह्यातच आता आपण गरम मसाले ॲड करून घेऊया। दालचिनी, लवंग, मिरी, विलायची, म्हणजे गरम मसाल्यांचा स्मेल ह्या भाताला सुद्धा लागेल, म्हणून मी हे मसाले ह्या भाताबरोबर ॲड केलेले आहे। चिकन 10 ते 12 मिनिटांसाठी मॅरिनेट केलेले आहे। आता ते छान मॅरिनेट झालेले आहे। आता आपण ह्याची सूप करून घेऊयात। आता चिकनची आपण सूप करूयात। याच्यात मी कांदा, लसूण, आले, खोबरे यांची पेस्ट करून हे थोडी 1 चमचा हळद टाकून हे छान फ्राय करून घेतलेले आहे। आता याच्यात आपण मॅरिनेट केलेले चिकन ॲड करूया। मॅरिनेट करताना अगोदरच मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मी इथे थोडेसेच मीठ टाकणार आहे आमच्या चवीप्रमाणे। आता हे चिकन तेल सुटेपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं। एक चमचा धना पावडर, तर पाणी ॲड करून घेऊया। याच्यात 3 शिट्ट्या करायच्या।
चिकनच्या 3 शिट्ट्या करायच्या. आता 80% आपला भात शिजून झालेला आहे. पूर्ण शिजवायचा नाही. गरम मसाले, कांदा, छान गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं. कांदा आणि टोमॅटो गोल्डन कलरचा झालेला आहे. आता आपण याच्यात 1 चमचा धना पावडर, 1 चमचा हळद, थोडंसं लाल तिखट, बिर्याणी मसाला, थोडा गरम मसाला, सर्व छान 2 मिनटं भाजून घ्यायचं. आता याच्यात ॲड करूया दही. हे सर्व मिश्रण 5 मिनटं शिजवून द्यायचं. मी त्याच्यातच आता बदाम आणि मनुके ॲड करणार आहे. आता याच्यात आपण तांदूळ आणि चिकन ॲड करून घ्यायचं. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.